नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो ॲपची सुविधा देण्यात आली होती. मित्रांनो, आता ॲपसोबतच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने याची वेबसाईटसुद्धा आलेली आहे. ladkibahin.maharashtra.gov.in ही वेबसाईट जी आहे शासनाने लॉन्च केलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला इथे सुद्धा अर्ज करता येणार आहे. त्याच्यासाठी मित्रांनो इथे मुख्य पृष्ठ, योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्जदार लॉग इन असे यांनी 4 सेक्शन याच्यामध्ये दिलेलं आहे. या पोर्टलवर अद्यापपर्यंत 11,001 इतके जे आहे अर्ज आलेले आहे. पोर्टलवर मंजूर अर्जाची एकूण संख्या 0 आहे. पोर्टल एकूण लाभार्थ्याची संख्या सध्या 0 आहे. मित्रांनो, याच्यामध्ये राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य पोषणामध्ये सुधारणा करणे, कुटुंबातील त्यांचा निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. याच्यानुसार 21 ते 65 वयोगटातील ज्या पात्र महिला आहे त्यांना दर महिन्याला याच्यामध्ये 1,500 रुपये लाभ मिळणार आहे. सर्वांनाच आपल्याला ठाऊक आहे, त्याचीच माहिती इथे दिलेली आहे. आता याच्यामध्ये आवश्यक कागदपत्रे जर तुम्हाला माहिती नसेल तर इथे पूर्ण आता आलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता लाभार्थ्याचे हमीपत्र व फोटो, बँक खाते, नवविवाहितच्या बाबतीत रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र, वार्षिक उत्पन्न, जन्म परराज्यातील असेल, अधिवास प्रमाणपत्र आणि आधार कार्ड इतके दिलेले आहे. इथे योजनेची माहिती दिलेली आहे. इथून तुम्ही डॉक्युमेंट डाउनलोड करू शकता. तर अशा टाईपचं जे आहे इथे डाउनलोड डॉक्युमेंट होऊन जातं. याच्यामध्ये संपूर्ण योजनेची माहिती दिलेली आहे. आता मित्रांनो, ही जी स्कीम इन्फॉर्मेशन बघितल्यानंतर याच्यामध्ये अर्जदाराचं लॉग इन हे महत्त्वाचं ठरतं. इथं मी विचारलेलं आहे बघा, इथे पण नो रिस्पॉन्स फ्रॉम सर्व्हर असं एरर येत आहे. मोबाईल नंबर टाकायचा, इथे पासवर्ड टाकायचा आहे. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या याच्यातून ॲपमधून अप्लाय केलं असेल तर मग तुम्हाला इथे लॉग इन करता येईल. त्याच्यासाठी तुम्हाला फॉरगेट पासवर्ड करावं लागेल. महिला बालविकास इथे ही माहिती आलेली आहे. ते इथे ओपन झालेलं आहे. तर इथे बघा, एक तर नवीन युजर असाल ज्यांनी आत्तापर्यंत हा फॉर्मच भरलेला नाही आहे तर त्यांना इथे क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. इथे बघा एरर सध्या सुरू आहे. इथे पूर्ण नाव टाकायचं आहे, आधारप्रमाणे म्हटलेलं आहे. तर आधार कार्डवर जे नाव आहे तसं टाकायचं आहे. इथे मोबाईल नंबर, इथे पासवर्ड तुम्हाला जो चूज करायचा आहे तो, इथे मग पुन्हा तोच पासवर्ड टाकायचा कन्फर्म करण्यासाठी. इथे जिल्हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, इथे तालुका सिलेक्ट करायचा आहे, इथे विलेज तुमचं गाव, म्युन्सिपल कॉर्पोरेशन एरिया असेल तर मग ते तुम्हाला इथे स्टार दिलेला आहे, म्हणजे हे सुद्धा कंपल्सरी आहे. आणि एक ऑथराइज्ड पर्सनसुद्धा म्हटलेला आहे, जसं की म्हणजे जनरल, तुम्ही कुठच्या श्रेणीमध्ये येतात तर आपण जनरल वुमन, ग्रामसेवक आहात, काय आहात, तर तुमचं जे तुम्ही जे काम करता ते इथे म्हटलेलं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. जनरल वुमन आपण जनरली सिलेक्ट करतो. आय ॲक्सेप्ट करायचं आहे आणि नंतर मग याला जे आहे साइन अप करायचं आहे. तर अशा पद्धतीनं जसं आपण ॲपवर माहिती भरली होती, प्रोफाईल क्रिएट केलं होतं, त्याच पद्धतीने इथे करायचं. ज्यांचं ॲपवरती ऑलरेडी झालेलं आहे त्यांना काय करायचं आहे इथे, तर ज्यांचं ॲपवरती झालेलं आहे त्यांना इथे डायरेक्टली इथे करायचं आहे फॉरगेट पासवर्डवर क्लिक. इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे सेंड OTP वरती क्लिक करायचं. तुम्हाला OTP येईल. इथे मी माझा नंबर टाकतो. इथे आहे सेंड OTP केल्यावरती OTP जाईल. तर आता सध्या इथे सर्व्हरचा एरर आहे, नो रिस्पॉन्स फ्रॉम सर्व्हर म्हणत आहे. तर इथे जे आहे सर्व्हरवरून OTP जाईल. OTP इथे तुम्हाला ह्या 4 बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि इथे तुम्हाला पासवर्ड तुम्हाला चूज करून घ्यायचा जर तुम्हाला पोर्टलवर लॉग इन करायचं असेल तर अशा पद्धतीनं मित्रांनो याच्यामध्ये फॉर्म सुरू झालेले आहे आणि याच्यामध्ये जी आहे वेबसाईट सुरू झालेली आहे आणि वेबसाईटवरती फॉर्मसुद्धा सुरू झालेले आहे. परंतु सध्या थोडं याच्यामध्ये टेक्निकल एरर आहे, त्याच्यामुळे इथे क्रिएट अकाउंट केल्यावरही पूर्ण अकाउंट जे आहे सध्या याच्यामध्ये लोड होत नाही आहे. आता इथे डिस्ट्रिक्ट वगैरे आलेले आहे, तालुका पण आलेला आहे, विलेज पण येत आहे आणि इथे म्युन्सिपल कॉर्पोरेशन एरिया याच्यामध्ये काही लोड होत नाही आहे. हे बाकीचं सिलेक्ट केल्यानंतर ते होईल. तर हे तुम्ही इथे करून बघा 1-2 वेळा, म्हणजे ते लक्षात येईल की होतं की नाही होत. आणि 1-2 वेळा ट्राय केलं की ते होऊन पण जातं. इथे ॲक्सेप्ट टर्न केल्यानंतर मग ॲक्सेप्ट हे केलं की त्याच्यानंतर मग तुम्हाला जे आहे
तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती OTP जाईल आणि OTP टाकल्यानंतर मग तुमचं याच्यावरती अकाउंट तयार होईल. अकाउंट एक वेळा क्रिएट झालं की मग तुम्हाला लॉग इन करावं लागेल आणि नंतर मग तो आपला फॉर्म जसा मोबाईलमध्ये तुम्ही भरला असेल त्याच पद्धतीचा सेम फॉर्म इथे उपलब्ध होईल आणि तिथे मग माहिती आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर अजून जी आहे थोडंसं याच्यावरती नो सर्व्हर रिस्पॉन्स दाखवत आहे, एरर सुरू आहे. नंतर आपण डिटेलमध्ये पूर्ण फॉर्मसुद्धा भरायला घेऊया. तर हे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.